हॅलो फ्रेंड्स, हे बघा मी आता वरण बनवत आहे. ते पण थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवत आहे. तेल तापलेलं आहे, त्याच्यामध्ये मी खडे मसाले टाकत आहे. शहाजिरे, आपले जिरे, तेजपत्ता, लवंग, दालचिनी, काळी मिरी हे सर्व टाकून देत आहे. ह्याच्यामध्ये मस्त तडतड झालं ना, छान तडका बसतो. मिरची एक टाकत आहे, कढीपत्ता टाकत आहे, लसूण ॲड केला आहे, कांदा टाकलेला आहे, थोडासा कांदा, टमाटा, छान मस्तपैकी हलवून घेत आहे. छान तडका बसलेला आहे. हे बघा, आता मीठ टाकत आहे चवीनुसार मीठ टाकत आहे, हळद टाकत आहे. हे बघा, आणि आपण डाळ टाकूया. जशी की तुम्हाला जेवढी हवी आहे तशी ही डाळ आहे, ती डाळ टाकत आहे मी. हे बघा, आता एक तांबे मी पाणी टाकत आहे. मस्त छान तडका बसलेला आहे ह्याला. हे बघा, मोठा गॅस केला आहे मी, बारीक गॅस केलता मी. थोडंसं तेल तापलं होतं. हे बघा, मस्त तडका बसलेला आहे. अजून थोडंसं पाणी घेते, थोडीशी हळद टाकते वरून, मला कमी वाटते. थोडीशी हळद वरून टाकते. एकदा ट्राय करून बघा तुम्ही, मस्त होतं हे वरण. चवीला खूप छान लागतं. खडे मसाल्याची जी चव असते ना, ती छान वरणाला लागते. जे की हे वरण मी खूप वेळा म्हणजे लग्नामध्ये खाल्लेलं आहे. वरण हे पिवळं खडा मसाला किंवा हॉटेलमध्येही मिळतं. कांदा हे खडे मसाले टाकून डाळ तडका म्हणतो ना आपण, त्या पद्धतीने हे केलेलं आहे. हे बघा, मस्त चविष्ट झालेलं आहे. वरण तयार झालं ना, मग मी तुम्हाला दाखवतो. ओके, बाय फ्रेंड्स. ट्राय करून बघा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. बाय.